इथिक्सचा जो पेपर आहे त्याच्यामध्ये बरं आपण 11-12च्या पुस्तकांवर बोललेलो आहे. इथिक्सचं इंट्रोडक्शन आपण केलेलं आहे पहा. इथिक्सला बऱ्याच विद्यार्थ्यांची अशी डिमांड होती की काही सॅम्पल्स कळाले तर कसं लिहायचं आहे इंग्रजी माध्यमातून मराठी माध्यमातून. मग त्याच्या दृष्टीनं हा प्रयत्न आहे पहा की नीतिशास्त्र किंवा आपण नीतिमीमांसा ज्याला बारबारचं म्हणतो ते कसं समजून घ्यायचं, ते पारिभाषिक जे आहे ते जार्गन जे आहे काही झालं ते तत्त्वज्ञानाचा भाग आहे. त्यामुळं बेस्ट वे काय आपण त्याच्यावर कोणते क्वेश्चन्स आलेले होते किंवा काही क्वेश्चन्स जुने 2014 समजा अकाउंटेबिलिटीचं क्वेश्चन आहे किंवा हा क्वेश्चन आता आपण जो डिस्कस करणार आहे आणि त्यात बेस्ट काय गेलेलं आहे की काही विद्यार्थी आता जे रिअल टाईममध्ये लिहितात त्यांच्या परवानगीनं ते एसेज आपण वाचून बघूया की बाबा हा एसे लिहिलेला आहे आणि त्या एसेमध्ये याच्यामध्ये एथिक्समध्ये याचे चुकून म्हणालो एथिक्समध्ये ते आपल्याला कसं आलेलं आहे आणि त्याची ब्युटी काय आहे. ते किती मिनटात तुम्ही 7 मिनटात लिहिलं आहे, 10 मार्क आहे, 11 मिनटात लिहिलेलं आहे, 15 मार्काला आहे, 14 मिनटात लिहिलं आहे. त्यामुळं आपली स्पर्धा एकाच गोष्टीची आहे काळाची. ते समजलं की बऱ्याच गोष्टी सोप्या होणार. तुम्हाला कळायला पाहिजे टाईमची गेम आहे. असं एंडलेसली खूपच चांगलं करता येऊ शकतं पण त्याला काय वेळ किती तुम्ही घेतला. दिलेल्या वेळेत हजर करणे हे अजित आता हरियाणा अजित जोशी अजितला विचारलं मेरिट म्हणजे काय. तो काय म्हणाला होता की दिलेल्या वेळेत हजर करा, दॅट इज मेरिट. दिलेल्या वेळेत हजर होतं का नाही. दिलेल्या वेळेत हजर होत नसेल तर मग ते मेरिट कसं काय झालं ना. त्यामुळे तुम्ही मेरिटची जी परिभाषा आहे ती त्याची UPSCची एक परिभाषा आहे ती लक्षात घ्यायला पाहिजे. एथिक्सची एक परिभाषा आहे त्याच्या दृष्टीनं हा आपला आता प्रयत्न आहे पहा. असे एक उत्तरं जी आहेत ते त्यातलं एक उत्तर आणि त्याच्यावर 2-3 विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांच्या परवानगीनंच हे आता लिहित आहेत. ते आता अपेअर आहे, काही मेन्स दिलेले आहेत, काही इंटरव्ह्यू दिलेले आहेत, काही लोकांनी लिहिलेले जे काही फ्रेश आहेत पण शार्पली लिहिणारे जे असे उत्तरं काही निवडलेली जे आहेत. मागच्या वेळेला पण म्हणलं तुम्हाला असं वाटत असेल तर ते तसे प्रयत्न करा, पाठवा माझ्यापर्यंत. मग आपण त्याच्यावर वाचण्यायोग्य असेल तर ते वाचून आपण बघूया की क्वेश्चन काय पॉप्युलर क्वेश्चन आहे पहा UPSCला. बऱ्याच जणांनी तो मागच्या ह्याचं आपण चर्चा केलेला आहे. ऑल ह्युमन बीइंग्स ॲस्पायर फॉर हॅपीनेस. डू यू ॲग्री. हा असा विचारलेला विचारलेला प्रश्न. डू यू ॲग्री. आता याच्यामध्ये परत टेक्निकली तुम्ही लगेच लिहिता की येस आय डू ॲग्री. ते हे तुम्हीच लिहिणार आहे त्यामुळे तुमच्या वतीने कोण लिहिणार. त्यामुळे आय डू मी त्याचे सहमत आहे, मी त्यातनं काढून टाकायला पाहिजे. त्या विधानाशी सहमत होता येते असं म्हणलं तरी चालेल येस आणि मग पुढं जाता यायला पाहिजे आणि मेकॅनिकल न करता ते आर्ग्युमेंट करायला पाहिजे. असे 2-3 उत्तरं जी आहेत ती लिहिलेली आहेत पहा. ऑल ह्युमन बीइंग ॲस्पायर फॉर हॅपीनेस डू यू ॲग्री. आता हे पहिलं जे मी उत्तर वाचतोय हे आत्ताच परटेस्टलाच दर्शननं लिहिलेलं. दर्शन आता स्टुडंट आहे पहा आणि त्यानं लिहिलेलं आहे कोणत्या प्रकारचा ॲप्रोच घ्यायला पाहिजे. 2-3 मॉडेल जे आहेत त्याचे कुठल्या वेगळ्या प्रकारे जे आहे ते. ह्युमन इंग्रजी माध्यमातले ऑल ह्युमन बीइंग ॲस्पायर फॉर हॅपीनेस. ह्युमन पहिल्यांदा उत्तर वाचतो आणि मग त्याच्यावर आपण बोलूया. ह्युमन दॅट इज वर्क अँड ॲक्शन. ह्युमन ॲक्शन ॲक्शन ऑफ ह्युमन. All human beings aspire for happiness. The criteria of humans which define happiness, what is the criteria? It's very important to check that they aspire, why they aspire for happiness. So your criteria, why they aspire for happiness, definition is important. Happiness can be categorized as a happiness, pleasure, triangle काढलेला आहे. Then second point that is your passion and purpose. So happiness divided into 3: pleasure, passion and purpose. Hence we are going to deal with these kinds of classification objectively to understand our action. We will consider human action A, its purpose. The purpose of action which individual performs. Purpose of action. Every individual does everything purposefully because this is scientific attitude towards purpose. What is your purpose? Second point is pleasure. Maximum pleasure, minimizing pain, utilitarian argument. When we perform any action, the purpose is pleasure. Thus, further we gain pleasure of or because of that action and performing action purposefully. And of course, last but not the least is passion. That gives you a different kind of understanding where we don't bother about results and we go for our satisfaction. Consider these
3 important arguments. And stages of happiness. What are stages of happiness? Level 1, happiness from material object. Level 2, happiness from comparisons. Happiness doing good things to other. And level 4, ultimate happiness. These are 4 levels of happiness. Thus, one may agree, we can agree upon the fact that human being aspire for happiness. हे 7 मिनिटांमध्ये लिहून झालेलं आहे. आता हा वेगळा आहे, तुम्ही वाचलेला आहे आणि याच्यापेक्षा वेगळा अप्रोच घेऊन सरळ दिसतं की ह्या कॅन्डिडेटला फिलॉसॉफीची बॅकग्राऊंड आहे आणि ती सगळी त्यामध्ये रिफ्लेक्ट झालेली आहे की पॅशन काय, पर्पज काय आणि ते संपूर्णतः मांडणं त्याची स्वतःच्या पद्धती आहे. इमिट नाही झालं. डिफरन्स आला की UPSC त्याकडे लक्ष वेधणार. डिफरन्स जो आहे तो काय प्रकारचा आलेला जो की त्या प्रकारचं अंडरस्टँडिंग जे आहे आणि त्यामुळं मग तुम्ही तुमचं मत जसं हे दर्शननं त्याचं स्वतःचं मत मांडण्याचा प्रयत्न केला की मला बी ओरिजिनल आपण म्हणतो तसं ते आर्ग्युमेंट आहे. ऑल ह्युमन बिईंग्स ॲस्पायर. इंग्रजी माध्यमातलं जे आहे ते माझ्यामध्ये 6-7 पर्यंत 10पैकी जायला पाहिजे उत्तर जे आहे, कारण स्टार्ट इफेक्टिव्ह आहे, दिलेल्या वेळातली ही 7 मिनिटामध्ये लिहिलेले 8 मिनिटामध्ये लिहिलेलीच उत्तरं जी आहेत. दुसरं हे त्यांच्या परवानगीनेच वाचतोय पा. त्यांना विचारलेलं होतं की हे वाचलं तर चालेल का, आणि त्यांच्या परवानगी मिळाल्यानंतरच की होय चालेल हे, त्यामुळे विद्यार्थ्यांच्यापर्यंत ते जाईल आणि कळेल बाबा की सॅम्पल जे आहे प्रत्येकाचे. तसं हे देवेंद्रचं उत्तर आहे पा. देवेंद्र लिहितो आत्ता ह्याच्यामध्ये ऑल ह्युमन बिईंग ॲस्पायर फॉर हॅपीनेस. स्वतःचं म्हणणं मांडण्याची पद्धत या उत्तरामध्ये आहे पा. इंडिपेंडन्स इज हॅपीनेस सुरुवात केलेली आहे पा सुझन अँथनी. प्रत्येक मानवी जीव हा सुखाच्या शोधात असतो, कारण सुख आणि दुःख या दोन्ही मानवी प्रवृत्तींपैकी सुख मानवाला प्रिय असते. निखळ सुख असे मानवी जीवनात शक्य नसते, त्यामुळे दुःखाचा आविर्भाव करून सुखप्राप्तीकडे जाण्याचा माणसाचा स्वाभाविक कल असतो. सुखवाद हा एक प्रयोजनवादी सिद्धांत आहे, कारण यामध्ये सुख हेच मानवासाठी सर्वोच्च मानले गेलेले आहे. कृतीच्या हेतूपेक्षा कृतीच्या परिणामांना प्रयोजनवादात महत्त्व आहे. त्यानुसार जी कृती सुख निर्माण करण्यासाठी कारणीभूत ती कृती योग्य असे सुखवाद मानतो. या प्रकारचा सुखवादामध्ये मानसशास्त्रीय आणि मानसशास्त्रीय तथ्याला महत्त्व देतात का, नैतिक मूल्याला महत्त्व देतात का, फॅक्ट व्हॅल्यू डायकोटॉमी ज्याला म्हणलं जातं ते ॲरिस्टॉटलपासून त्याचा एक डिबेट आहे पा. परसुखवाद हा मिलचा सुखवाद मानला जातो. त्यामध्ये अल्ट्रोइज जे म्हणलेलं आहे पा, जास्त जणांचे जास्तीत जास्त सुख मानले गेलेले जे आहेत, म्हणजे तांत्रिक परिभाषा जी आहे. भारतीय परंपरेमुळे चार्वाकांचा सुखवाद हे महत्त्वाचा आहे. चार्वाक भौतिक मूल्यांना महत्त्व देतात. ज्या कृतीतून तात्काळ सुख मिळेल ती कृती योग्य असे चार्वाक मानतात. चार्वाकांचं एक अंडरस्टँडिंग आहे. एकूणच निष्कर्षात असे म्हणता येते की प्रत्येक मानव सुखाची आशा करतो, त्यामुळे दुःखाची मात्रा कमी होते, म्हणून जीवनात सुखाला महत्त्व येऊ लागते. हे लिहिलेलं देवेंद्र साहेब. यात भारतीय परंपरा आहे. सुखाचं सैद्धांतिक आकलन त्यामध्ये झालेलं आहे. बऱ्याचदा आपण अशी उदाहरणं आजूबाजू घेतो आणि थेअरी राहून जाते. काही झालं तरी इथिक्स इज अ सबसेक्शन ऑफ फिलॉसॉफी. नीतिशास्त्र तत्त्वज्ञानाचा भाग आहे आणि त्यामुळे तत्त्वज्ञानात्मक आकलनच त्यासाठी तर आपण 11वी-12वीचे सगळे बघितलेले आहे. आता याच प्रकारचं लेखन करत असताना तिसरं त्यातलं सॅम्पल जे आहे पा, हे वर्षा आहेर नावाचे स्टुडंट आहे पा. वर्षा अदरवाईज शार्प लिहिते. वर्षाचं पण काय विधान आहे ते आत्ता लिहिलेलं कालच्या टेस्टमध्ये जे आहे. आणि काही जणांचं लिहिण्याच्या पद्धतीमध्ये बरं सुचत जातं पा. ट्रायंगल द्यावा, कुठल्या प्रकारचं लिहावं, ऑल ह्युमन बिईंग ॲस्पायर फॉर हॅपीनेस डू यू ॲग्री. उत्तर वाचतो मी आणि त्याची काय पद्धती आहे पा. वर्षानं काय लिहिलं आहे पा. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूच शोधून पाहे. जगात सर्वात सुखी कोण आहे, प्रत्येकाला विवेकाने शोधायचं आहे की त्याला सुख कशात शोधायचं आहे. मूरने म्हटल्याप्रमाणे लोक ज्याची इच्छा करतात ते सर्वच सुख असल्यामुळे सुख चांगले आहे व सुख ही एकमेव चांगली गोष्ट आहे. मिल असं म्हणतात की सुख हे वांछनीय आहे. सुखवाद हे एक प्रयोजनवादी सिद्धांत आहे. त्यामुळे कृतीच्या परिणामांना महत्त्व म्हणजे साध्याला महत्त्व आहे. यानुसार जी कृती निर्माण केली जाते तीच योग्य आहे. सुखवादामध्ये मानसशास्त्रीय नीतिमूल्यात्मक असे 2 भाग पाडता येतात. नीतिमूल्यात्मकमध्ये स्वसुखवाद आणि परसुखवाद अशी त्याची उपविभागणी करता येते. आणि परसुखवाद हा उपयुक्ततावाद्यांना उपयुक्त असणारा असा सिद्धांत आहे. सर्वच माणसे सुखाची अपेक्षा करतात. सुख माणसाच्या मनात निर्माण होते, मनुष्याच्या, आणि मानसिक समाधान हाच सुखाचा आधार आहे. सुख मिळत नाही
ते अंतर्गत्या प्राप्त व्हायला लागते का, ती बाह्य गोष्ट नाही. मानवी जीवनाचे अंतिम लक्ष म्हणजे सुख आहे का, सुखाची चर्चा जी आहे ते. त्यामुळं सुख म्हणजे काय याची तात्विक चर्चा महत्त्वाची ठरते. सुखाबद्दल वर्षानं लिहिलेलं. तेवढंच नाही, आता ते तिला कळालेलं नव्हतं त्यामुळे त्याने पण हे तर काढलेलं होतं. म्हणजे उदाहरणार्थ काय आहे पहा, असे 2 कार्टून्स वापरलेले होते त्याने उत्तराजयामध्ये. हे जे आहे दिसत असेल तर काय आहे पहा की हॅपीनेसच्या बद्दल एक फुगा आहे आणि तो सगळा असा याच्यामध्ये त्याने केलेलं जे आहे तो कशा प्रकारे आपल्याला पाहता येऊ शकतो आणि त्याची मांडणी काय प्रकारे केलेली आहे. HAPPY आणि एक फुगा त्याचा वर गेलेला आहे. दुसरं एक कार्टून काय केलेलं होतं पहा, हे टेंटेटिव्ह समजून घेतलं आपण. मुद्दा जो आहे जो की या प्रकारचं अंडरस्टँडिंग हे आत्ताचे विद्यार्थी करतायत बाकी दिलेलं जे आहे. काय लिहिलेलं होतं, तू सुख कुठे शोध, सगळीकडे शोधलं, मला तरी नाही मिळालं, तू कुठं शोधलं, मी स्वतः निर्माण केलं आणि स्वतःमध्ये शोभलं. हॅपीनेस इज इनसाइड यू असं त्या कार्टूनला जे काढलेलं आहे त्याला नाव दिलं, हॅपीनेस इज इनसाइड यू. म्हणजे हा प्रयत्नसुद्धा स्तुत्य आहे. या प्रकारचं पण अंडरस्टँडिंग आपलं असायला पाहिजे की हॅपीनेस वर्षानं उदाहरणार्थ दिलेलं जे आहे मग ते हॅपीनेसच्या बद्दलचं अंडरस्टँडिंग जे आहे ते कोणत्या प्रकारे आपण येऊ शकतो आणि कोणत्या प्रकारे त्याच्यावर काम करता येऊ शकतं. हा एक नमुना म्हणून आपण बघितलं की काय प्रकारचा आहे. मुद्दा जो आहे की एकच प्रश्न आणि त्या एकाच प्रश्नाला काय प्रकारे आपल्याला समजून घेता आहेत. 3 वर्षाचं काही एक म्हणण्याची पद्धत आहे ती सैद्धांतिक आहे. त्यानंतर वर्षायनं लिहिलेलं, त्याच्यानंतर दर्शननं लिहिलेलं जे आहे ते फिलॉसॉफिकल आर्ग्युमेंट आहे. आणि दुसऱ्या बाजूला म्हणजे त्यामुळे एक मार्ग काय असू शकतो की तुमच्याकडे जे आहे ते सगळं रिप्रोड्यूस झालं पाहिजे. आणि त्यामुळं एका टप्प्यापर्यंत जास्त मिळवत बसू नका. पहिल्यांदा अशी सवय लावा की माझ्याकडे जे आहे ते मी सगळं देण्याचा प्रयत्न करतो. हा एक मार्ग आहे. दुसरा असं काही वेळा वाटतं की मला काही लोकांची पद्धत असते की आता हे मला वाचलेलं जे आहे ते थोडं जास्त वाचल्याशिवाय लिहितं, पीटर सिंगर वाचला तरच मला लिहितं आहे, अशी काही गरज नाही आहे. तुम्ही तुमचं म्हणणं छोट्या ह्याच्यातलं समजून घ्या आणि ते रिप्रोडक्शन म्हणजे जे आहे ते लिहिण्याची क्षमता वाढवणं, तिकडं कसं जाता येईल याच्यावर काम करायला पाहिजे. म्हणजे मग आपल्याला ते प्रभावीरित्या सांगता येईल की कोणत्या प्रकारे आपल्याला ते आलेलं आहे. याच्या दृष्टीनं ऑल ह्युमन बिंग ॲस्पायर फॉर हॅपीनेस हे 3 विद्यार्थ्यांची 3 प्रकारची उत्तर. इंग्रजी माध्यमातलं एक जे फिलॉसॉफिकली आर्ग्यू केलेलं आहे, त्यानंतर स्वतःच्या भाषेला प्रामाणिक राहून लिहिण्याचा प्रयत्न देवेंद्रने केलेला आहे आणि अकॅडमिकली साऊंड लिहिण्याचा प्रयत्न वर्षाच्या रायटिंगमध्ये दिसतो. ही एक नमुना म्हणून आपण बघितलं. असे काही उत्तर आपण एथिक्समध्ये विद्यार्थ्यांना अंदाज यावा की कसं लिहायचं. याचा दुसरा तोटा काय की तुम्ही हेच लिहिण्याचा प्रयत्न करता, हे मार्क येणार नाही. या विद्यार्थ्यांनी स्वतःचं काढलेलं आहे. तुम्ही हे इमिट करू नका, तुम्ही तुमच्या पद्धतीनं लिहिण्याचा प्रयत्न करा की कसं आपल्याला लिहिता येऊ शकेल. आणि त्याच्या दृष्टीनं आणखी काही उत्तर आपण एसेच जशी लाईन आहे आपली क्वेश्चन ॲन्सर, तशी आपण एथिक्सची क्वेश्चन ॲन्सरची एक सिरीज जी आहे त्याशी करत राहूया. त्याच्यात आपण याच्यातनं सुरुवात केली. हॅपीनेसवर आधीच्या आपण व्हिडिओमध्ये पण चर्चा केलेली आहे. मार्गीचा प्रयत्नच आहे की तुमच्या शंका कुठल्या असं विचारलेलं होतं, त्या शंकांचा निरसन करण्याचा, डाऊट जे आहे कुठल्याही प्रकारच्या क्वेरीज असेल तर त्या मार्गेच्यापर्यंत तुम्ही पोचवा, मग त्याच्यावर आपण नक्की भाष्य करूया. इथिक्सच्या क्वेश्चन ॲन्सरच्या याच्यामुळे पुढचे आपण काही उत्तर आणखी पुढच्या आपल्या एखाद्या सेशनमध्ये डिस्कशनमध्ये घेऊया.